जागतिक वारसास्थळ मानांकनासाठी राजगडासह 12 किल्ले सज्ज. रायगडावर मुसळधार पावसात शेकडो शिवभक्तांचे स्वच्छता अभियान. 1 ऑक्टोबरपासून युनेस्कोकडून पाहणी. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडसह राज्यातील 12 किल्ले जागतिक वारसास्थळ मानांकनासाठी सज्ज झाले असून आज रविवारी 26 रोजी मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्याची पर्वा न करता शेकडो शिवभक्तांनी रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली. जून महिन्यापासून रायगडावर पडलेला कचरा गोळा करण्यात आला. रायगडावर ज्येष्ठ इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे व नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉक्टर शीतल मालुसरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पांजली अर्पण करून स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. पुणेकर संस्थेच्या नेतृत्वाखाली विविध शिवप्रेमी संघटना सहभागी झाल्या होत्या. संस्थेचे अध्यक्ष पराग मते, डॉक्टर शीतल मालुसरे, दिनेश कदम आदी उपस्थित होते. येत्या 1 ऑक्टोबरपासून 10 ऑक्टोबरपर्यंत महिन्यात आंतरराष्ट्रीय मानांकन समिती या किल्ल्यांची पाहणी करणार आहे. यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली असून गडांच्या स्वच्छतेसह आवश्यक डागडुजीसह ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाची कामे करण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाचे सहसंचालक डॉक्टर विलास वहाणे म्हणाले, रायगड, राजगड, साल्हेर, शिवनेरी, लोहगड, प्रतापगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी व सुवर्णदुर्ग या राज्यातील 12 किल्ल्यांचा लौकिक जागतिक वारसास्थळ म्हणून जगभरात पोहोचणार आहे. या किल्ल्यांची युनेस्कोकडून 1 ते 12 ऑक्टोबरपर्यंत पाहणी केली जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या पुरातत्व खात्याच्या वतीने आवश्यक कामेही सुरू आहेत. एकाच वेळी राज्यातील छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले जागतिक पातळीवर जाणार आहेत. यासाठी राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत स्थानिक ग्रामस्थ, शिवभक्त, सेवाभावी संस्था, संघटनांनी सहभागी व्हावे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी प्रतिकूल परिस्थितीत रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, साल्हेर आदी किल्ल्यांचे बांधकाम केले. अभेद्य व बळकट किल्ले म्हणून या किल्ल्यांना लौकिक आहे. जागतिक पातळीवर या किल्ल्यांमुळे शिवरायांच्या प्रखर राष्ट्रभक्ती, भक्ती, मानव कल्याणकारी कार्याचा व शौर्याचा पोहोचणार आहे. युनेस्कोला उत्सुकता. युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ आंतरराष्ट्रीय मानांकन समितीला महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचे किल्ले पाहण्याची मोठी उत्सुकता लागली आहे. पुढच्या सप्टेंबर महिन्यात समिती किल्ल्यांची पाहणी करणार होती. मात्र सध्या राज्यात जोरदार पाऊस पडत असल्याने समितीने स्वतःहून 1 ऑक्टोबरपासून किल्ल्यांची पाहणी करण्याचे नियोजन केले आहे. महामुंबईसह प्रकाश कदम, धनराज गोपाळ, पोलादपूर.